हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला हो का नाश्त्यासाठी कोबूची कोशिंबीर करून दाखवणार आहे. कोबू कधी पण चिरायची नाही बघा, ह्याचे पानं काढून घ्यायचे. आपल्याला जसे लागतील तसे तसे पानं काढून घ्यायचे. तेव्हा राहिलेत माझ्याकडून पानं थोडी काढायची, वाटोळ होऊ द्यायचं नाही. आणि कोबू पूर्ण शिरली करायला त्याचा वास येते आणि कोबू लवकर शिरली होती. हो का, पानं काढायची, त्याची एक 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 पान काढून घ्यायचं. तर वरी पान आहे ना, एक एक पान काढून घ्यायचं. आपल्याला भाजीला घ्यायचं असलं तर परत चिरायचं, चिरून धुवायचं त्याला चांगलं बरं का. कोबूला धुवावं लागतं. आता ह्याच्यामध्ये लसण टाकलाय, कांदा टाकलाय आणि कोबू टाकली, कोथिंबीर टाकली. आता एक हिरवी मिरची टाकायची आणि ह्या चॉपरमधून ह्याला चॉप करून घ्यायचंय. परत त्याला फोडणी द्यायची. आता हे बघा, हे चॉपरमधून चांगली बारीक झाली, सगळे एकजीव झाले. काही स्वाद दिसून येत नाही ह्याच्यामध्ये. कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, कांदा एकजीव झाला. आता हे अशी चिरली आणि ह्याला एका कपड्यात गुंडाळून ठेवायची बरं का. एक एक पान काढायचं, चिरून घ्यायचं आपल्याला पाहिजे तसं. त्याच्यामध्ये काय असला किडा तरी दिसते आणि कोबू स्वच्छ राहते, ताजी राहते. आता ह्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट घातलंय, हळद घातली, लाल मिरची घातली, काळा मसाला घातलाय. मी काळा मसाला प्रत्येक वस्तूमध्ये घालते. माझा काळा मसाला खूप टेस्टी झालेला आहे, म्हणून त्याचा सुगंध खूप छान येते आणि लागतोय खूप छान. आता हो का, हे शेंगदाण्याचं कुठे मीठ आहे, जिरे आहे, तर काळा मसाला आहे आणि लाल मिरची थोडीशी घातली. लाल मिरची, हिरवी मिरची टाकली, म्हणून तुम्हाला जास्त टाकायची असेल तर जास्त टाका. आता इथे फोडणी ठेवली मी. तेल गरम झाले, ह्याच्यात किंचित साखर टाका. तुम्हाला टाकायची तर नाही टाकली तरी चलती साखर बरं का. आता हो का, फोडणी ठेवली मी. फोडणी ठेवलेली आहे. तर मी जिरे आणि मोहरी टाकणार आहे त्याच्यामध्ये. थोडा हिंग, जिरे, मोहरी. अगोदर मोहरी टाकायची, तडतडू द्यायची, परत जिरे टाकायचे, नाहीतर जिरे जळतेच बरं का. आता फोडणी आलेली. तेल चांगलं गरम झालं ना, आता ह्याच्यामध्ये जिरे टाकले. आता हो का, ह्याच्यामध्ये मी कढीपाला टाकायला. तुम्हाला चिरून टाकायचं असेल चिरून टाका, मी असाच टाकायला चालू. आता गॅस बंद केला. आता हिंग टाकला. त्याच्यात थोडीशी हळद टाकावी लागते आणि हळद आणि मीठ ना फोडणीमध्ये टाकल्यावर खूप छान लागते बरं का. मी चुकून ह्याच्यामध्ये टाकलं वाटतं, नाही टाकलं. हळद आणि मीठ फोडणीमध्ये टाकलं ना असं आणि वरून फोडणी दिली ना त्या कोशिंबीरला, खूप छान लागते बरं का. ह्याच्यामध्ये मी हिंग टाकला. हिंग अवश्य टाका बरं का, हिंगाचा सुगंध खूप छान येतो. आता हे ह्याच्यामध्ये टाकते आणि मिक्स करते बघा. फोडणी ह्याच्यामध्ये टाकली. फोडणी गाळ झाली का बघायची, नाही तर हाताला फोडून पण हाताने मिक्स करा. हाताने मिक्स केल्यावर खूप छान लागते. चमच्याने मिक्स केल्यावर प्रत्येक कणाला मीठ लागत नाही, म्हणून कोशिंबीर चांगली लागत नाही. असं हाताने मिक्स करा. हाताने मिक्स करायला परातीमध्ये, म्हणून ते वाजायला तसं. इथे सामान खूप आहे ना, सकाळची वेळ. आता हे नाश्त्याला घालायचं, तर शेवग्याची चटणी टाकायची बरं का. त्याने कॅल्शियम वाढते, हाडं दुखत नाहीत, पोट साफ होतंय. कधी पण ही अशी कोशिंबीर करून खायची बरं का. किती छान वाटायला कलर. माझी जी विकतची पान कोबू आणि कांद्याची कोशिंबीर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी कोशिंबीर कशी वाटली. धन्यवाद. हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला गॅसवर कांदा भाजून तो काही वांग्याची भाजी करून दाखवणार आहे. मी वांगे चिरून घेतलेत. वांगे देठ टाकून चिरायचे, म्हणजे कुठे किडके येते आहेत का जास्त लक्षात येते. देठ टाकून नाही चिरले तर ती किडके येते, लक्षात येत नाही बरं का. ह्याच्यात आळी असते. आता ह्याच्यासाठी लागणारे साहित्य, थोडं खोबरं घेतले मी. खोबरं थोडंच टाकणार आहे. भाजी आपल्याकडे आहे त्या प्रमाणात टाकायचं, जशी करायची तशी. मी 2-3 माणसासाठी करायची. हे लसूण आहे, हे शेंगदाणे येतं आणि ही कोथिंबीर आहे. हे कोथिंबीर चिरून ह्या पेस्टमध्ये टाकायची आणि परत वरतून कोथिंबीर टाकायची, म्हणजे ही भाजी खूप छान लागते. हे मी वांगे काळे पडू नये म्हणून मिठाच्या पाण्यात ठेवले. थोडं मीठ टाकलं त्याच्यामध्ये, मिठाच्या पाण्यात ठेवले वांगे. आता हे कांदे भाजून घेते चांगले. गॅस जास्त केला तर कांदा आतून भाजत नाही, म्हणून मी बारीक गॅसवर भाजायले.
भाजायचं आणि वरचं मागचे पुढचे देठं काढून भाजायचं बरं का. हो का, मी मागचे पुढचे देठं काढून भाजले. सोलून त्याला स्वच्छ धुवायचं आणि धुवून त्याची पेस्ट करायची परत मग भाजीमध्ये टाकायला आपल्याला. आता ह्या वांग्यामध्ये मसाला भरायचा आहे पूर्ण मिक्सरमधून काढून. आता हे वांगे स्वच्छ करून घेते एकदा धुवून आणि त्याच्यामध्ये मसाला भरते आणि फोडणी टाकताना तुम्हाला दाखवते. फोडणी मी कुकरमध्ये टाकणार आहे, लवकर शिजते.